कल्याणमध्ये ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्यासोबत एकाच जीपवर भाजप आमदार गणपत गायकवाड यांची पत्नी सुलभा गायकवाड पाहायला मिळाल्या आहेत। त्यामुळे ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या प्रचार सभेत भाजप आमदाराची पत्नी सहभागी झाल्याची चर्चा सुरू झाली। कल्याणमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे विरुद्ध मवियाच्या वैशाली दरेकर यांच्यामध्ये लढत होणार आहे। काहीच दिवसांपूर्वी कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केलेला। यानंतर गणपत गायकवाड यांनी शिंदेंवर काही आरोपही केले होते। काही दिवसांपूर्वी गायकवाड समर्थकांनी श्रीकांत शिंदेंचा प्रचार करण्यास नकार दिला होता। मात्र भाजप नेत्यांनी या वादावर तोडगा काढत पडदा टाकलेला। मात्र आता ही घडामोड झाल्यानं पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय। कल्याणची निवडणूक पुन्हा एकदा त्यामुळे चर्चेत आलेली आहे। कल्याण लोकसभेकरता मवियाच्या उमेदवार म्हणून वैशाली दरेकरांचं नाव जाहीर झालं आणि त्यांच्याच प्रचार रॅलीमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांची पत्नी पाहायला मिळाली। श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरेकर अशी ही कल्याणमधली लढत आहे। मवियाच्या उमेदवार आहेत वैशाली दरेकर आणि त्यांच्या प्रचारासाठी पोहोचल्या भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी। एक मला तिथे आमंत्रण होतं की गावदेवी मंदिराचं आणि मूर्तीची प्रतिष्ठापना आहे, त्या निमित्ताने मी तिथे गेले होते। तर तिथे हे प्रकार होतं ते काही मला माहित नव्हतं। काही दुसऱ्यांदा सलग तुम्ही त्यांना भेटलेले आहात, पहिले पण शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आजही त्यांच्या रथामध्ये तुम्ही होतात अशा चर्चा सुरू आहेत। मी शुभेच्छा दिलेल्या नव्हत्या, पाडव्याला पण नव्हत्या दिल्या आणि आता पण नाही दिलेल्या आहेत। ताई, कुठल्या भाजप किंवा महाविकास आघाडी, कुठल्या महायुती किंवा महाविकास आघाडी दोन्ही पक्षांकडनं काही दबाव आहे का? नाही, कुठल्याही पक्षाकडून दबाव नाही। ताई, आता पुढची भूमिका काय आहे तुमची? म्हणजे ज्या पद्धतीने तुमच्या समर्थक जे आहेत ते वेगळी भूमिका मांडतात आणि तुम्ही दुसऱ्या उमेदवाराकडे दिसतात आणि त्याच्यावरती चर्चा करू, आपली काय भूमिका? नाही, आम्ही मोदी सोबतच आहोत आणि मोदी सोबतच राहणार आणि त्यांना पंतप्रधान मध्ये हे करणार, पंतप्रधान बनणार आम्ही पुन्हा देणार। काही काय सांगाल की श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी दिली तर तुम्ही त्यांना म्हणजे मतदानासाठी तुम्ही बाहेर प्रचारासाठी आमचा मत मोदींनाच आहे आणि भारतीय जनता पार्टीचे हे करते त्यांना समर्थन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।